नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात सुद्धा आम्ही नवे विषय आणि नवी पुस्तकं तुमच्यासाठी शोधून आणली आहेत. तेव्हा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी पुस्तकं आणि मराठी साहित्याबरोबरच जगाच्या आणि देशाच्या विविध भागात आणि विविध भाषांमध्ये लिहिलं जाणारं साहित्य वाचलं पाहिजे, कारण असं वाचन आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतं. पण नेहमी प्रश्न पडतो तो भाषेचा, आणि म्हणूनच अनुवादकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आज आपण तशाच पद्धतीनं एका अनुवादित कथासंग्रहाविषयी गप्पा मारणार आहोत. पूल नसलेली नदी या मल्याळी कथासंग्रहाविषयी आजच्या आपल्या गप्पा आहेत अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांच्याशी. त्यांच्याकडूनच या मल्याळी लेखिका मानसी यांच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. प्रफुल्लजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आपण आज तुमच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अनुवादित कथासंग्रहाबद्दल बोलणार आहोत. ही मानसी नावाची लेखिका तुम्हाला कुठे सापडली, तिचं तुम्ही कसं काय वाचन केलं आणि मल्याळी अनुवाद कसा काय झाला तुमच्या हातून, आम्हाला त्या कथासंग्रहाबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे. मानसीच्या खरं म्हणजे मी सुरुवातीला काही अनुवादित कविता वाचल्या होत्या आणि मानसीने कविता पण लिहिल्या आहेत, पण त्या फार कमी लिहिलेल्या आहेत. त्या मानाने त्यांची ओळख मल्याळी साहित्यामध्ये ही कथालेखिका म्हणूनच आहे. या मानसीच्या कथांचा पहिल्यांदा मला जेव्हा अनुवाद मी केला, राजकन्येची तलवार या नावाने मी अनुवाद केला. या अनुवादाची मूळ मला इंग्रजी स्क्रिप्ट हे डॉक्टर चंद्रकांत पाटलांनी माझ्या हाती सोपवलं आणि म्हणाले की याचा अनुवाद करून मला तू प्रतिष्ठान करता दे. मी तो इंग्रजी अनुवाद घेतला आणि वाचला. इंग्रजी अनुवाद वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मल्याळम ही मूळ भारतीय भाषा आहे. या मल्याळम कथेचा अनुवाद मला मराठीमध्ये म्हणजे अजून एका भारतीय भाषेमध्ये मला करायचा आहे. पण मध्ये जी भाषा आलेली आहे, ज्याला आपण एक लिंक लँग्वेज ज्याला आपण म्हणूया, ती इंग्रजी आहे. आता या इंग्रजीमध्ये जेव्हा मी अनुवाद वाचला तेव्हा असं लक्षात आलं की यामध्ये बरेचसे संदर्भ हे गळून गेलेले आहेत किंवा बदललेले आहेत. म्हणजे आता एक अगदी सोपं उदाहरण सांगतो. पहिल्यांदा जेव्हा मी इंग्रजीमध्ये ही कथा वाचली तर त्याच्यामध्ये एक छोटासा शब्द असा आला की कॉर्नर ऑफ द सारी. प्रत्यक्षामध्ये हा शब्द आहे पदर. आपल्या मराठीमध्ये सुंदर आहे. आता साडीचा कोपरा आणि पदर याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. किंवा स्टूल, वुडन स्टूल. हा वुडन स्टूल नसून तो जो प्रसंग होता, तो प्रसंग पाहिल्यानंतर लक्षात आले की याला स्टूल नाही म्हणणार आपण, याला चौरंग म्हणायला पाहिजे. तर असे जे संस्कृती सापेक्ष शब्द आहेत. शेवटी मल्याळम ही देखील भारतीय भाषा, केरळ हा भारतीय प्रदेश आणि आपणही पण भारतीय आहोत. तर यामध्ये जेव्हा एक तिसरी भाषा मध्येच येते तेव्हा अनेक संदर्भ बदलून जातात. त्यामुळे मग मी असा निर्णय घेतला की आपण मूळ मल्याळम लेखनाकडे वळूया मानसीच्या. आता यात महत्त्वाची अडचण अशी होती की मला मल्याळम येत नव्हतं आणि आजही येत नाही. हे मी माझ्या प्रस्तावनेमध्ये पण स्पष्ट केलं आहे. पण मग मी थेट मानसी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून मूळ मल्याळम स्क्रिप्ट मागवलं. आणि त्यानंतर माझे जे एक मल्याळीतले अतिशय जाणकार मित्र होते त्यांच्यासोबत बसून आणि इंग्रजी अनुवादाचा आधार घेऊन वाक्यशः आणि परिच्छेदशः त्याचा नीट समजून घेऊन मग मी तो मराठीमध्ये अनुवाद केला आणि पुढे हीच प्रक्रिया कायम राहिली. यातल्या काही कथा, 3 कथा या थेट मल्याळम भाषेतून मराठीमध्ये केलेल्या आहे आणि त्यावेळेस मला मूळ लेखिका म्हणजे मानसी यांची फार मदत झाली. प्रफुल्लजी, खरं तर आता म्हणजे उत्सुकता वाढते. तर हे जे पुस्तक आहे, हा जो कथासंग्रह आहे, त्या कथांबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण अर्थात तुम्ही वाचल्यावर की हे मराठी वाचकांपर्यंत पोचलं पाहिजे असं तुम्हाला खूप प्रकर्षानं जाणवलं, म्हणून तुम्ही हे एवढी मोठी भाषेची कसरत करून आमच्यापर्यंत हे पुस्तक पोचवताय. तर त्या कथांचं वैशिष्ट्य काय आहे? का भावल्या तुम्हाला त्या कथा? एक तर मानसी ही अतिशय प्रखर अशी स्त्रीवादी लेखिका म्हणून ओळखली जाते. मल्याळम भाषेमध्ये स्त्रीवादी लेखनाची मोठी परंपरा आहे आणि मल्याळममध्ये स्त्रियांनी लिहिलेल्या कथांची जी देखील जवळजवळ 150 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे एक स्त्रीवादी विचार हा खूप प्रगत झालेला विचार आहे त्याच्यामध्ये. आता या कथांमध्ये, सगळ्या कथांमध्ये 1-2 गोष्टी माझ्या प्रकर्षाने लक्षात आल्या सुरुवातीलाच, की या कथांमधली जी कथनकर्ती आहे म्हणजे नॅरेटर ही कटाक्षाने स्त्री आहे. म्हणजे कथा जी सांगते ती स्त्री सांगते आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी देखील स्त्रीच आहे.
म्हणजे आपलं भावविश्व, आपलं मनोविश्व, आपलं विचारविश्व हे सगळं उलगडून सांगणारी स्त्रीच आहे. तर अनेक प्रकारच्या स्त्रिया या कथासंग्रहामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे तरुण स्त्री आहे, वृद्ध स्त्री आहे, परिस्थितीने गांजलेली पण स्त्री आहे, किंवा नवऱ्यासोबत संसारामध्ये रमलेली पण स्त्री आहे, देवभोळ्या स्त्रिया आहेत, अंधश्रद्धाळू स्त्रिया आहेत, किंवा विद्रोही पण स्त्रिया आहेत, किंवा संघर्ष करणाऱ्या किंवा संघर्षाचं त्राण न उरलेल्या देखील स्त्रिया या कथासंग्रहामध्ये आपल्याला कथांमधून दिसतात. आणि या सगळ्या स्त्रियांच्या मनोविश्वामध्ये खोलवर उतरून आणि मुळामध्ये जो संघर्षाचा जो बिंदू आहे तिथपर्यंत पोचणाऱ्या या कथा आहे. म्हणजे इतक्या गोष्टी सूक्ष्मपणे याच्यामध्ये मानसींनी लिहिलेल्या आहेत की जसं आता एक ओळ आहे त्याच्यामध्ये, छोटीशी ओळ आहे की पैसा म्हणजे पंखांची एक जोडी आणि स्वतःच्या मालकीचं मन. आता ह्या वाक्यामध्ये स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ह्या सगळा जो विचार आहे समाजशास्त्रांनी केलेला, तर तो सगळा विचार या एका ओळीमध्ये येतो. आणि या लेखिकेची भूमिका देखील आपल्याला त्याच्यातून दिसते. म्हणजे यातला बरेचदा जो भूगोल आहे, जो निसर्ग आहे, जो परिसर आहे, ह्यामध्ये देखील एक प्रचंड आपल्याला एक मोठा असा एक कॅनव्हास आपल्याला दिसतो. म्हणजे केरळमधलं छोटंसं गाव, त्या गावातल्या रूढी, त्या गावातल्या परंपरा, त्या गावामधल्या लोकांच्या समजुती काय, श्रद्धा, अंधश्रद्धा, आणि त्या सगळ्या याच्यातून एक स्त्री हे सगळं कशा पद्धतीने सामोरी जाते, हा एक भाग आहे. केरळमधली घरं, त्या घरांची रचना, तिथला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या येतात. तर दुसरीकडे मुंबईमधल्या देखील अनेक कथा मानसींनी लिहिलेल्या आहेत. आता मुंबईतल्या कथा कशा काय आल्या याच्यामध्ये, तर एक गोष्ट थोडं इथे मला सांगायला आवडेल की मानसी यांचा जन्म हा मुळातला केरळातला आहे. केरळमध्ये त्या अनेक वर्ष राहिल्या, इंजिनिअरिंग कॉलेजला तिथे त्या शिकत होत्या. त्यानंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या आणि मुंबईत आल्यानंतर जवळजवळ 50 वर्षे त्या मुंबईत राहिल्या आणि आता त्या परत केरळमध्ये गेलेल्या आहेत. तर हा जो दीर्घकाळ आहे, म्हणजे दोन टोक आहे बघा. एकीकडे केरळमधलं छोटंसं गाव आणि दुसरीकडे मुंबईसारखं महानगर. त्यामुळे आपण किंवा कुठल्याच लेखकाने, हेही माझं असं मत आहे की स्वतःवरती असा शिक्का मारून घेऊ नये किंवा स्वतःला एका बंधनात अडकून घेऊ नये की मी ग्रामीण लेखक आहे की मी शहरी जाणीवेचा लेखक आहे. या भानगडीत कुठेही न पडता निखळपणे आलेल्या अनुभवांना सामोरं जाणं आणि त्यातून आपलं स्वतःचं जे मन आहे आणि मत आहे हे शाबूत ठेवून कथा लिहिणं, असा आपल्याला एक फार मोठा एक प्रवास आपल्याला या कथांमध्ये दिसून येतो. या पुस्तकाबरोबरच काही महिन्यांपूर्वीच तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालाय आणि त्याचंही नाव खूप वेगळं आहे. त्यामुळे मला नावापासूनच जाणून घ्यायला आवडेल की काय आहे त्या नावात. हरवलेल्या वस्तूंचं मिथक म्हणजे नक्की काय, आणि तुम्ही या कवितांमधनं काय मांडू इच्छिताय, काय मांडण्याचा प्रयत्न केलाय? माणूस म्हणून आपण जे जगतो त्याची सगळी अनेक रूपं याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः यातल्या काही कविता ज्या आहेत, मुद्दाम इथे मला सांगावंसं वाटतं की मी 2011 साली मुंबईमध्ये आलो आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तो एक मोठं एक माझ्या अनुभव विश्वामध्ये एक परिवर्तन होतं. आधी पण मुंबईशी संबंध होता, परंतु जसं म्हणता येईल की समुद्र दुरून बघणे आणि समुद्रामध्ये उडी मारून तो समुद्र अनुभवणे यात जो फरक असतो, तसा तो एक फरक माझ्या लक्षात आला. आणि त्या काळामध्ये हळूहळू हे महानगर हळूहळू कवितेमध्ये यायला लागलं. माझा मित्र जयंत पवारला एकदम या कविता वाचायला दिल्या होत्या. तेव्हा तो म्हणाला की अरे, मी माझं आयुष्य इथे सगळं गेलं, पण अनेक गोष्टी यामध्ये तुझ्या लिहिलेल्या आहेस, त्याकडे मी या नजरेनं कधी बघितलं नाही. याचं कारण तो म्हणाला, असं वाटतं की तू एक बाहेरचा माणूस इथे या मुंबई शहरात आलेला आहेस आणि आउटसायडर म्हणून आल्यानंतर अनेक गोष्टी जो आतला माणूस टिपू शकत नाही तो बाहेरचा माणूस टिपतो आणि त्यामुळे या एका वेगळ्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा गोष्टी इथे आलेल्या. खरं तर आता प्रफुल्लजी थोडंसं थांबवते.
थोडंसं थांबवते, कारण तुम्ही आता त्या मुंबईबद्दलच्या कवितांचा उल्लेख करताय, जयंत पवारांचाही उल्लेख केला, म्हणून माझी उत्सुकता वाढली की त्यातल्या काही अशा आहेत का ओळी ज्या तुम्ही आता इथे खास मुंबईकरांसाठी तुमच्या कवितांमधल्या सांगू शकाल? अगदी 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 वाचता येईल त्यातली एक कविता. आता या कवितेचं शीर्षकच आहे मुंबईचा नकाशा. यातल्या मी काही अंश वाचतो फक्त. मी मुंबईत येऊन मुंबईचा नकाशा मागतो. नकाशेवाला हसून विचारतो, कुठला नकाशा देऊ? मुंबईचे बरेच अनोखे नकाशे आहेत माझ्याजवळ. काय शोधत आलास इथं? नकाशातली कुठली मुंबई हवे तुला? या शहराखाली गाडल्या गेलेल्या 60 टेकड्यांची मुंबई देऊ? समुद्रावर चाल करून बुडालेली जमीन हिसकावून घेणारी मुंबई देऊ? अफाट चरत गावं, नद्या, नाले, किनारे गिळंकृत करणारी मुंबई देऊ? की आकाशात चढत जाणारी आणि जमिनीखालून तुंबून वाहणारी मुंबई देऊ? याच कवितेतला अखेरचा भाग वाचतो. अरे थांब, मुंबईचे एवढे सारे नकाशे नको आहेत मला, ठेव ते तुझ्याच जवळ. एक नकाशा मीच आणला आहे येताना माझ्यासोबत बॅगेत भरून, तोच कामात येईल माझ्या. मुंबईचा हा नकाशा मीच तुला देतो. यात भाऊ पाध्ये आहेत, नामदेव ढसाळ आहे, कोलटकर, काळसेकर, गुर्जर आहेत, भुजंग मेश्राम आहे, जयंत पवार आहे, हुसेन आहेत, सबावाला आहेत, पटवर्धन आहेत, कोलते आहेत, बडे गुलाम अली खां आहेत, देवधर मास्तर दुबे सुर्वे आहेत, स्टँड, किताबखाना, PVH आहे, रिदम हाऊस, सामोवर, वेसाईड इन आहे, चर्चगेटच्या फुटपाथवरचे हरवलेले पुस्तक विक्रेते आहेत. उरलेली सुरलेली आठवणीत रुतलेली पुस्तकांची कितीतरी दुकानं आहेत. हा माझा नकाशा देतोय मी तुला, जपून ठेव तुझ्याजवळ या नकाशांच्या ढिगाखाली. हा विकला जाणार नाही कधीच, हा मागायला कुणी येणारही नाही तुझ्याजवळ. पण कधी काळी चुकून माखून माझ्यासारखा एखादा कवी हरवलेल्या डोळ्यांनी या शहरात आला आणि तुझ्याजवळ येऊन मागू लागला नकाशा मुंबईचा, तर त्याला हा दे. त्याचे डोळे चमकतील, तो निराश होऊन परत जाणार नाही या शहरातून. तो निराश होऊन परत जाणार नाही या शहरातून. म्हणजे खरोखर प्रत्येक मुंबईकराला आपलंसा वाटेल असा हा नकाशा आहे. आज तुम्ही इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पुस्तकांविषयी गप्पा मारल्यात, आम्हाला माहिती दिलीत, त्यासाठी खूप आभार. आणि तुमचं जे काही पुढचं काम आहे त्यासाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मलाही पण खूप आनंद झाला. अजून एका गोष्टीचे मला इथे आभार मुद्दाम मी मानू इच्छितो की आनंदाचे पान हा जो कार्यक्रम आहे हा तुम्ही सातत्याने आणि मराठी भाषेप्रती असलेल्या बांधिलकीने ज्या पद्धतीने सादर करता आहात, हे डिजिटल मीडियामध्ये अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल, अनेक लेखकांना मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याबद्दल, अनेक पुस्तकांना वाचकांपर्यंत पोचवण्याबद्दल आणि मराठी वाचन संस्कृतीला हातभार लावण्याबद्दल मी तुमचे स्वतःचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला हा कार्यक्रम असाच सातत्याने सुरू राहावा याकरता शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद सर. खूप आभार आपले. आणि आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा आभार. ऋषिकेश पाळंदे यांची सातमाय कथा कादंबरी ही गावागावातनं पूजल्या जाणाऱ्या ग्रामदेवता, त्यांच्या कथा, त्यातून पाळल्या जाणाऱ्या रूढी परंपरा या सगळ्याबद्दल आणि त्या सगळ्यात जगणाऱ्या मानवी समाजाबद्दल सांगते. या कादंबरीबद्दल ऋषिकेश स्वतः सांगतीलच. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात जगत असतानाही त्याच ग्रामीण भागाचं चित्रण करणारे ऋषिकेश नक्की त्यांच्या कादंबरीबद्दल काय सांगतायत हे जाणून घेऊया. नमस्कार. सातमाय कथा ही माझी नवीन कादंबरी नुकतीच आता एप्रिलच्या महिन्यात प्रकाशित झाली. सातमाय कथा ही एक प्रामुख्याने लोककथेच्या अंगाने जाणारी एक कादंबरी आहे. जगभरात अनेक मानवी समाज किंवा सभ्यता स्थित्यंतरांमधनं गेल्या आहेत. त्यांच्यात बरेच संघर्ष झाले एकमेकांच्यात आणि त्याच्या नोंदी बऱ्याच आपण इतिहासात बऱ्याच वेळा वाचतो आणि काही नोंदी त्यातल्या इतिहासात येत नाहीत, त्या राहून जातात, कारण तेवढे पुरावे गोळा करणं पण अवघड असतं. तर अशा नोंदी ज्या नोंदी राहत आहेत त्या नोंदींची पण त्या लोकांद्वारे मौखिक परंपरेतनं पुढे जात त्याची एक लोककथा बनते.
तर अशा लोककथा गोळा करून ही कादंबरी मी लिहिली आहे. आणि मग मी त्याच्यात अजून काय अभ्यास करत गेलो त्याचा, बरेच पुस्तकं वाचत गेलो. आणि त्याचबरोबर इथल्या म्हणजे कोकणातल्या शेतकरी माणसांशी पण बोलत राहिलो. तर त्यांनी मला तेव्हा पहिली एक ती गोष्ट सांगितली ती सातमायची होती. तर त्या कथेत असं होतं की तुम्ही त्या सातमाय या नदी, विहीर किंवा ओढे, तलाव याच्या जागी असतात आणि त्या त्यांचं संरक्षण करतात. त्या इकोसिस्टीमचं म्हणण्यापेक्षा नदीच्या सिस्टीमचं. तर तिला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आधी निवद द्यावा लागतो आणि तरच ती तुम्हाला आणि गाऱ्हाणं घालावं लागतं. मग ते गाऱ्हाणं पूर्ण होतं. तर तिच्याकडे आपण जे काही मागू ते ती देते, अशी ती स्टोरी होती. म्हणजे समजा काय भांडी-कुंडी मागितली तर ती भांडी-कुंडी तिथे दुसऱ्या दिवशी असतात. आणि एकदा काय झालं की एकाने दागिने मागितले आणि ते दागिने परत केले नाहीत. आणि मग तेव्हापासनं सातमाय ही रागावली आहे किंवा ती मग माणसांना ओढून नेते किंवा अशा काही काही स्टोऱ्या निर्माण झाल्या. म्हणजे थोडक्यात काय तर ते जे काही जलतत्व आहे ते प्रोटेक्ट करायचं काम त्या सातमायाकडे होतं, असं मला जास्त ते सुचलं, जाणवलं. आणि मग तेव्हापासनं मी त्या गोष्टीच्या मागे लागलो. तर हे सगळं करताना बरेच संदर्भ ग्रंथ पण वाचले गेले, कारण एकदा ती गोष्ट माझ्या डोक्यात फिट झाल्यावर मला चैन पडेना. आणि मग हा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला की जो 70 वर्ष नाही तर 2-3 हजार वर्ष मागे जाऊन थांबला, की जेव्हा ही एक प्रकारची निसर्गाला पूरक संस्कृती अशी होती अस्तित्वात. म्हणजे तिथे माणसाचं फार महत्त्व नव्हतं. जेवढं आपण आत्ता करून ठेवलं आहे तेवढं महत्त्व तेव्हा नक्कीच नव्हतं. तो एक अन्य प्राण्यांसारखाच होता. तर ह्या सगळ्या स्टोरीज त्यांच्याकडनंच म्हणजे माणसांकडनंच मिळवायला मला थोडीशी त्यांची पण मदत झाली, शेतकरी माणसांची. आता वेळ झाली आहे आजची टॉप 5 पुस्तकं कोणती हे जाणून घेण्याची. ते सांगते भावार्थ पुण्याची कीर्ती जोशी. नमस्कार, मी कीर्ती जोशी. TWJ फाउंडेशन द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमधली टॉप 5 पुस्तकं बघूया. या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे मेलडी इन लिव्हिंग टुगेदर. डॉक्टर प्रतिभा देशपांडे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. यामध्ये सहजीवन कसं असावं, सहजीवनासाठी काय करावं, कशी सूत्रं त्याची असतात, कसं आनंदात राहावं, जगावं, हे सांगणारं हे पुस्तक आहे. वाचकांना हे खूप आवडतंय. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा. डॉक्टर जयदेव पंचवाघ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. रोहन प्रकाशनाने याचं प्रकाशन केलेलं आहे. मेंदू, मणक्याचे आजार हे आजकाल सगळ्यांनाच दिसत असतात आणि त्याचा कसा उपाय करायचा, त्याच्यावरती साधे सोपे उपाय काय आहेत किंवा ते कसं समजून घ्यावं, ह्या प्रकारे सांगणारं हे पुस्तक आहे. अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये याची मांडणी केलेली आहे. यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजे एक भाकर तीन चुली. देवा झिंजाड यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. न्यू इरा प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं आहे पुस्तक. ही कादंबरी आहे आणि स्त्रीचं जीवन कसं असतं किंवा खेड्यातली स्त्री कसं सगळा कष्ट करून संसार करत असते, तर ही सांगणारी अशी ही गोष्ट आहे. खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे आणि बऱ्याच वाचकांनी हे वाचलंय आणि अजूनही वाचत आहेत. यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच नदिष्ट. मनोज बोरगावकर यांची ही कादंबरी आहे. अनेक वेळा ही बेस्ट सेलरच्या पुस्तकांमध्ये आहे, टॉप 5 पुस्तकांमध्येही आलेली आहे. या पुस्तकाची आता 16वी आवृत्ती आली आहे. ग्रंथाली प्रकाशनाने ह्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि नदी आणि नदीबद्दलचा त्यांचा जिव्हाळा, त्यांचं प्रेम हे सगळं या कादंबरीमध्ये आहे आणि ते वाचताना आपल्याला प्रत्येक वेळी जाणवत राहतं. त्यातली पात्रं आपल्याशी बोलत राहतात. असं हे खूप सुंदर पुस्तक आहे. यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक ते म्हणजेच संकर्षणची इटुकली दुनिया. लहान मुलांसाठीचं हे पुस्तक आहे. डॉक्टर संतोष पाठारे यांनी हे पुस्तक लिहिलंय. संकर्षण, त्याचं सगळं जीवन, त्याच्या आजूबाजूची माणसं, त्याचे मित्रमंडळी आणि त्याची फॅमिली मेंबर्स या सगळ्यांच्या सोबतचं असं हे छान पुस्तक आहे. यामध्ये वेगवेगळ्या संकर्षणच्या गोष्टी आहेत, गमती जमती आहेत. तर नक्कीच लहान मुलांना हे वाचताना मजा येते, आवडतंय. तर ही सगळी टॉप 5 पुस्तकं भावार्थमध्ये उपलब्ध आहेत. भावार्थाच्या कोथरूड आणि चिपळूण दोन्ही दालनांमध्ये पुस्तकं ही अवेलेबल आहेत. व्हॅनमध्ये सुद्धा पुस्तकं आहेत. तर अशीच पुस्तकं विकत घ्या आणि वाचत राहा. धन्यवाद. आजच्या भागात आम्ही अगदी वेगळी पुस्तकं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही अशी नवीन काही पुस्तकं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि अर्थात वाचत राहा. धन्यवाद.
नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन